श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की स्वीट मिठाई आग्र्याचा पेठा सगळ्यात फेमस आहे. आग्र्याचा पेठा तर तो असा आग्र्याचा पेठा कसा बनवला जातो, कशापासून बनवला जातो हे सगळ्यांना खूप कुतूहल आहे त्याचं की कशा प्रकारे तो आग्र्याचा पेठा बनवला जातो. सगळीकडे आपण बघतो कोहळा जो आपण अमावस्येला याला घराच्या बाहेर बांधतो, तो कोहळा जो असतो त्या कोहळ्यापासून आग्र्याचा पेठा बनवला जातो. तर सर्वप्रथम त्या कोहळ्याची वरची जी हिरव्या कलरची जी साल असते ती साल काढून घेतली जाते. नंतर कोहळ्याच्या आतील बियांचा भाग काढून घेतला जातो आणि तो एका खाचे पाडणाऱ्या मशीनखाली त्या पूर्ण कोहळ्याच्या फोडींवरती खाचे मारून घेतले जातात. त्या मशनीतून खाचे मारून झालं की तो कोहळा नंतर कटिंग केला जातो. त्याचे बारीक 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 असे सगळ्या ठिकाणी पीसेस केले जातात. म्हणजे पेठ्याचे जे आकार असतात त्याप्रमाणे त्याचे पीसेस केले जातात. भल्या मोठ्या भांड्यामध्ये सगळे पीसेस टाकून भरपूर पाण्याखाली त्याचा जो पूर्णपणे त्याचा पूर्ण स्टार्च निघेपर्यंत त्याला धुवून घेतलं जातं. नंतर मोठ्या मोठ्या भांड्यांमध्ये पाणी निथळून जाण्यासाठी ठेवलं जातं. पाणी निथळून झालं, त्यातलं पाणी निथळून झालं की मग साखरेचा पाक केला जातो आणि त्या साखरेच्या पाकामध्ये त्या पेठ्यांना पुरेपूर शिजवून घेतलं जातं. शिजवून घेतल्यानंतर तो व्यवस्थित झाल्यानंतर तो थंड काढण्यासाठी परत काढला जातो आणि नंतर तो पॅकिंग करून आपल्यापर्यंत येतो. अशा प्रकारे आग्र्याचा फेमस पेठा बनवला जातो.